ना भिंगुरटी आळी, ती काय करते, आळीला घेऊन येते आपल्या घरात आणि आळीला घेऊन आली ना की ती त्याला अशी टोचा मारते. तिचा संप्रदाय काय आहे की ती मेल्याशिवाय खायची नाही. ती आळी टोचा मारायची, त्याला मेल्याशिवाय खायची नाही. मग ती घेऊन आली की ती बाहेर जाते, पुन्हा येते, त्याला टोचा मारून बघते. ती टोचा मारली की ती आळी अशी तरपड तरपड करते आणि तरपड तरपड केली की पुन्हा जाते बाहेर अजून ती, आणि ती पुन्हा आली की पुन्हा टोचा मारून बघते. मग ती टोचा मारून मारून ती आळी अशी लाही लाही होती आणि तिला ध्यास लागतो, कुणाचा, पांडुरंगाचा ध्यास लागतो तिला. आणि मग त्या आळीला त्या भिंगुरटीचा ध्यास लागल्यामुळे आता आळी येईल, ती भिंगुरटी येईल आणि मला टोचा मारेल, आता भिंगुरटी येईल आणि मला टोचा मारेल. त्या भीतीने त्या आळीची भिंगुरटीचा ध्यास घेतल्यामुळं ती भिंगुरटीच होती, पंख फुटतात तिला आणि ती उडून जाते. म्हणजे तिने जर त्या भिंगुरटीचा ध्यास घेतला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भिंगुरटीच्या ध्यासे भिंगुरटीच होईजे आणि कीटकत्व जाय लोभोनिया, तैसे ब्रह्माच्या ध्यासे ब्रह्माची होईजे आणि जीवत्व जाय लोभोनिया. कारण ह्या जीवाने जर त्या ब्रह्माचा ध्यास घेतला त्या आळीसारखा, तर हा जीव सुद्धा ब्रह्मस्वरूप होऊ शकतो. आजही पहिला होत होता असं नाही, आजही होऊ शकतो, पण तसा ध्यास आपल्याला त्याचा लागला पाहिजे. आणि तसा ध्यास लावून घेण्यासाठी ते नाम आहे, त्या नामाचं चिंतन आहे, आणि त्या नामाचं चिंतन केल्यानंतर तसा ध्यास आपल्याला लागतो आणि त्या भिंगुरटी होऊन गेली ब्रह्म, जीवाचं जसं ब्रह्मस्वरूप होतंय तसं आपण ध्यास घेतल्यानंतर आजही आपण ते देव स्वरूप होऊ शकतो. कारण तो भाव गरजेचा आहे. कारण भावेविन देव न कळे निसंदेह, आणि हा गुरुविना अनुभव कैसा कळे, हा अनुभव आहे गुरुचा. आणि तो भाव आपल्याकडे पाहिजे. त्या भावामुळे भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भावा आहे देव तरी हाच सुलभ उपाय. कारण आपल्याला देव पाहिजे असेल तर आपल्याला ह्या भावाची गरज आहे. कारण ह्याच भावाने पहा, सगळे भावाशिवाय देव आपल्याला कळू शकत नाही. शबरी माताने काय केलं हो, शबरी मातेचा जो भाव होता, त्या शबरी मातेच्या भावामुळे रामचंद्र प्रभूला तिच्या कुटियात जावं लागलं, तिच्या भावाला प्रगट व्हावं लागलं. आणि खरोखर तसंच आज आपल्या लक्ष्मी मावशीचा सुद्धा कीर्तन व्हावा, माझ्या गावाचा कीर्तन व्हावा, म्हणून त्यांच्या भावासाठी आपल्या पांडुरंग नामासारखेच त्यांनी साथ दिली आणि हे सगळा कार्यक्रम घडून आला. हे भाव जो जसं म्हणतात ना, ज्याचा सगळा हरी त्यावर विश्व कृपा करी. कारण विश्वाची कृपा ज्याचा सगळा हरी आहे त्याच्यावर होती आणि त्यांचा भाव होता, म्हणून आजचा सत्संग झाला. आणि तो भाव आपल्याला गरजेचा आहे की तो आपल्याला देव प्रगट करण्यासाठी, आणि तो देव प्रगट आपल्याला त्या भाव बळे आकळे येर विना कळे आणि करतडी आवळे तैसा हरी. कारण भाव आपल्या गरजेचा आहे, आणि तो भाव म्हणजे अष्टसात्विक भाव. मला जे सांगितलं, कारण गोकुळीच्या लोकांना हे अष्टसात्विक भाव होत होते, गवळणीला हे अष्टसात्विक भाव होत होते, त्या काळच्या गवळणीला अष्टसात्विक भाव होत होते. कारण कोणी एकी भुलती नारी विकिता गोरस घ्या बने हारी देख आणि तो जीवदनी उच्चारी. कारण त्या कोणी एकी कसागळ्या जी भुलली, जिला भूल पडली, जिला त्याची बाधा झाली, ती कोणी एकी भुलली नारी आणि विकिता गोरस घ्या म्हणे हारी. कारण ती दही दूध घेऊन चालल्या होत्या मथुरेला विकायला, पण त्या म्हणायच्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे आणि तव तव हसती मथुरे जागे. कारण मथुरेतल्या लोकांना हे गोकुळीचं सुख नव्हतं, म्हणून ते हसत होते. कारण आजही ज्या गोकुळातल्या लोकांना तो कृष्ण भगवंत प्रगट होतो त्यांची अवस्था होती, त्यांना मथुरेतले आजही हसतात.
हसतात, कारण त्या मथुरेतल्या लोकांना ते सुख माहिती नव्हतं. ते फक्त गोकुळाच्या लोकांना, गवळणींना ते सुख माहिती होतं. म्हणून त्या गवळणींची स्थिती तशी व्हायची, कारण त्यामध्ये विकिता गोरस घ्या म्हणे हरी, कोणी एकी फुलली नारी. आणि कृष्णाचा ज्यावेळेस त्यांना वेद लागतो त्यावेळेस त्या तशा बोलायच्या. त्यांच्या काही अशा दात घासत होत्या तर त्या तटस्थ व्हायच्या. चिऱ्या चोळी दुधावी कृष्णमूर्ती आहे ना गवळंती, आहे का नाही. आणि त्या नैनीच्या आसुनी भिजली धरणी. तशी जर आज एखाद्या गवळणीची स्थिती झाली तर आपल्याला वाटेल का ती खरंच गवळणी. आता ह्या क्षणी जर एखाद्या ह्या गवळणीची स्थिती तशी झाली, त्या जर गडाबडा लोळायला लागल्या, त्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा लागल्या, तर आपण म्हणतो हिला का भूताने झपाटलं आहे का. आणि हे तर आम्ही कधीच पाहिलं नाही, हे आज आम्ही नवीनच पाहतोय. असं कुठं असतं का. ह्याला काय देवदेव म्हणतात का. देवदेव म्हणजे कसा टाकाटक मध्ये झाला पाहिजे, काय का नाही. तसं आहे का नाही. तर ते म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात, हसती रडती पडती एकमेकावर आणि म्हणती आनंदाला पूर आला. कारण ते आनंद झाल्यानंतर भाव विसरला तुझं पाहता विठ्ठला. कारण ते पांडुरंगाचं स्वरूप आपण ह्या डोळ्याने तर पाहू शकत नाही, पण ते आपल्याला त्या सद्गुरूच्या कृपेने जर ते स्वरूप आपल्याला कळालं तर तो आनंद आपल्याला मागत नाही. आणि तो आनंद आपल्याला अंतपारच लागत नाही त्याचा. म्हणून तो अंतपार न लागल्यामुळं मग आपले ते जसं म्हणतात ना की नामदेव महाराजांचं दुसरं उदाहरण आहे, पुन्हा धर्म रोमांच जवळ नाही उठले, जवळ नाही नयन सजल झाले, तव भक्तीचे सुख कळले जे म्हणती ते लटकेच बोलती उभे. जे नामदेव राय ज्ञानेश्वर महाराजांना मानत नव्हते तेच नामदेव राय सद्गुरूची कृपा झाल्यानंतर म्हणतात की पुला का धर्म रोमांच. म्हणजे आपले हे रोम रोमातून ज्या रोम जोपर्यंत आपला असा उभा राहत नाही, अंगावर थरथरून काटा येत नाही, ते रोम आपले जो पुला का धर्म रोमांच जवळ नाही उठले, जवळ नाही नयन सजल झाले, म्हणजे डोळ्यातून अश्रू धारा लागल्या नाही, आपल्या शरीरावरचे रोम जोपर्यंत उभे राहत नाही तोपर्यंत भक्तीचं सुख जे झालं म्हणतात ते लटकच बोलतात. आता ज्यांनी त्यांनी तपासून पाहायचं आपल्याला काय काय होते, हाय का. मग आपण भक्त आहोत का, भक्तीचं सुख आपल्याला कळालंय का, आपल्याला भक्ती प्रगट झालीये का. आणि ते सुख नामदेवराय म्हणतात मी नाही, ते म्हणतात की ते लटकेच बोलते उभे. कारण ते सुख झाल्यानंतर ऑटोमॅटिक अंतरीचे धावे स्वभावे बाहेर आवरता परी हे आवरेना. कारण गवळणींना पण वाटायचं आपण नको असं करायला, पण जोपर्यंत तो आतमध्ये आहे त्याचा आनंद आपल्याला गगनात मिळत नाही, ते अंतपार नाही म्हणतात ना, तसं ते देहभान विसरून जातात आणि त्या आनंदात ते रममान होतात. जन्माला कृष्ण दुष्टाचा पाप सुटला, होता कृष्णाचा अवतार आनंद करती बरोबर. कारण ते कृष्ण गोकुळात जन्मतो आणि ते गोकुळ म्हणजे आपलं हे देह आहे आणि ह्या देहात आपल्याला तो कृष्णाचा जन्म करायचा आहे. असा तर जन्मलेलाच आहे कृष्ण, जात मी नाही आणि येत मी नाही, पण प्रत्येक वर्षी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो. पण आपल्या हृदयातला तो कृष्ण जागा करायचा, आपल्याला तो प्रगट करायचा आहे. म्हणून हा कृष्ण जन्म आहे. आणि तो कृष्ण जन्म केल्यानंतर आपल्या हृदयातला तो कृष्ण जन्माला पाहिजे. मग त्या आनंदाला पारावार नाही, कारण गोकुळीच्या घरी आणि आनंदाल्या नर नारी. मग त्याने फक्त नारीलाच नाही तर नर नारी सगळ्यांना त्याचा आनंद होतो आणि सगळ्यांविषयी तो भगवंत प्रगट होतो. आणि ते भगवंत प्रगट झाल्यामुळं ते आनंद होतो. आणि ते आनंद झाल्यानंतर मग काय करतात भक्त लोक सगळी Yeah.
ते प्रतीक आहे. पण हे अंगावरचे रोम रोम जसं म्हणतात ना की अर्जुनाच्या रोमारोमातून भजन चालू होतं. अर्जुनाच्या रोमारोमातून भजन होतं. आपण कधी करणार तसं भजन? आपल्याकडून सुद्धा तसं भजन झालं पाहिजे. आपल्याला सुद्धा तो कृष्ण अर्जुनाला जसा अनुभव आला तसा आपल्याला सुद्धा अनुभव आला पाहिजे आणि ते रोम रोमातून आपलं भजन झालं पाहिजे. आणि त्याला म्हणतात की गुडिया तोरणे कळती कथा गाती गाणे. ते होईल ते पुस्तकाला आले आपलं हाय का नाही कीर्तनापासून आले आणि तिथून पुढे सुद्धा आपलं होईल चालू. आणि ते नाम घेतल्यानंतर आपला ते रोम रोम उभा राहतात आणि ते घडतं आपल्याला. आता तुम्ही म्हणता कीर्तन घडतं म्हणजे आता तुम्ही सांगता मग आम्हाला येते का सांगायला हाय का नाही. ते हे कीर्तन म्हणजे खरं कीर्तन नाही. ही एक दवंडी आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझं धाडिले निरोपा आणि मार्ग आहे सोपा सुतोरू. ही एक दवंडी आहे आणि खरं जे कीर्तन आहे साधू संतांचं जे कीर्तन आहे त्याला कीर्तन चांग आणि होय अंग हरिरूप. ज्या कीर्तनाने आपलं अंग हरिरूप होतं त्याला कीर्तन म्हणतात. पण ते अंग हरिरूप आपलं झालं पाहिजे आणि ते कीर्तन आहे. मग ते कोणत्या कीर्तनाने अंग हरिरूप होईल तर नामसंकीर्तन. साधना पै सोपे आणि जळतील पापेच्या अंतरीचे. ते नामसंकीर्तन सगळ्यांना करता येते कारण सगळ्यांशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्याच नामे. कारण ते नामसंकीर्तन सगळ्यांना करता येते. गवंडी हे कला गुणाचा भाग आहे. हे सगळ्यांना जमन असं नाही. म्हणून साधू संतांच्या घरचं जे कीर्तन आहे जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कारण आपल्या हृदयात तो भगवंत प्रगट झाला पाहिजे त्याला कीर्तन म्हणतात. आणि ते खरं कीर्तन आहे. ते कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. सगळ्यांना जमू शकतं. सगळ्यांना तो अधिकार आहे आणि ते कळती कथा गाती गाणे. कारण ते गायल्यामुळं आपल्याला तो आनंद मिळतो. मग गवळणी एकमेकीला सांगतात है का नाही. गवळणीला आनंद होतो आणि ते गवळण सांगती गवळणी
जन्मल्यानंतर त्या गवळणींची एवढी धांदल उडते, त्यांना आनंद होतो आणि तो आनंद झाल्यानंतर त्या गवळणी आनंदमय होतात आणि त्यांना तो आनंद गगनात मावत नाही आणि त्या आनंदाने मग त्या गुडिया तोरणे करती कथा वाटती आणि तो आनंद त्यांना प्राप्त होतो. म्हणून त्या म्हणतात किती सांगू मी सांगू ते मन जे होतं ते त्यांनी कृष्णाला अर्पण केलं आणि त्या देवाला आपण ज्यावेळेस ते कृष्णाला मन आपण अर्पण करू त्यावेळेस हे सगळं होते. कारण भक्ती जी आहे परमात्मा आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देह समर्पिते देवा तेव्हाच घडली सर्व पूजा. आपली पूजा चालली आहे पण आपण देह बाजूला ठेवू ज्यावेळेस आपला हा देहच आपण त्या भगवंताला अर्पण करू तेव्हा ही सगळी पूजा घडते आणि ती पूजा घडल्यानंतर मग ती आपली भक्ती होती. भगवंत आपल्याला कळता येतो तो भगवंत आपल्याला करता येतो. कारण भगवंत कुणाला आवडत नाही हो देव सगळ्याला आवडतो. देव साची भक्ती झाली पाहिजे आणि देवाला आपण आवडण्यासाठी आपल्याला त्याच्या आवडीचं करावं लागेल. तर त्यांच्या आवडीचं काय तर नाचे टाळी पिटी प्रेमे अंगधारी लोटी माझे सखे ते सज्जन आणि पुढे भावी कहाणीचे तुकाराम महाराज म्हणतात की जे नाचतात टाळी पिटतात नाचे टाळी पिटी आणि प्रेमे अंगधारी लोटी ते प्रेमाने गडागडा निवडतात. त्यांना देहाचं भान राहत नाही ते देह शुद्धीवर राहत नाही आणि ते त्या भगवंताच्या आनंदामध्ये गडागडा लोळतात नाचतात टाळ्या वाजवतात आणि ते माझे तुकाराम महाराज म्हणतात. मग साधू संतांनी देवाने माझं म्हणण्यासाठी आपल्याला त्याच्या आवडीची भक्ती करावी लागेल. म्हणून ते म्हणतात की नाचे टाळी पिटी प्रेमे अंग
धरणी लोटी माझे सखे ते सज्जन आणि भोळे भाविक हरीचे जर न धरी ती लाज. आपल्याला लाज वाटते कसं वागावं, कसं माणसात जावं, आहे का नाही? पण ते म्हणतात न धरी ती लाज हरी जना सवे गाज माझे सखे ते सज्जन आणि भोळे भाविक हरीचे जर. कारण लाज भय शंका दुराविना मान न कळेल साधन या पडले. कारण लाज भय शंका आपली गेली पाहिजे आणि तेव्हाच आपल्याला तो भगवंत कळू शकतो. आणि तो भगवंत कळण्यासाठी ते आपल्याला सद्गुरूकडे जातो आणि त्या सद्गुरूकडे गेल्यानंतर तोच भगवंत आपल्या हृदयात प्रगट होतो. तो आनंद आपल्याला निर्माण होतो आणि तो आनंद आपल्याला निर्माण झाल्यानंतर ते म्हणतात ना की चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. कशामुळं? भीतरी नारायण प्रवेश केला. कारण तो देवाचा प्रवेश आपल्या अंतःकरणात झाल्यावर पुन्हा आपल्याला चिंता आनंद आपल्याला निर्माण होतो. आणि ते सगळं हे जे करायचंय ते सगळं फक्त आनंदासाठी. आनंद एकदा जर आपल्या जीवनात निर्माण झाला तर मग आपल्याला ह्या जीवनाला जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय नरेसरी खंती. कारण ते जन्माला त्याच्यासाठी आलो आपण तो भगवंत प्राप्त करून घेण्यासाठी. आणि तो भगवंत एकदा जर आपल्याला मिळाला तर त्या आनंदाला पारावार राहत नाही. म्हणून त्याचा छंद आपल्याला लावून घ्यायचा आहे. म्हणून एकदा आपण त्या पांडुरंगाचं मोठ्या प्रेमाने भजन करूया. त्या गोविंदाचा छंद आपल्याला लागला पाहिजे. आणि त्या
आणि बैलाची धार निघाली रे मन मोहिले रे मन मोहिले. आपल्यात तसं होत नाही. आपल्यात सगळं टाकाटक मध्ये जमतंय हाय का नाही. आपलं कारण मन मोहित झालेलं नाही. जर त्यांनी आपलं मन मोहित केलं तर आपण देहभानावर राहत नाही. मग बैलाची धार काढायला बसतो हाय का नाही. एका जनार्दनी गवळण राधा हरी चरण चित्त जडी रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले मन मोहिले. ते मन एकदा जर मोहित झालं, त्या भगवंतानी जर मोह लावला, आपल्याला मोहित केलं, तर मग आपलं त्या हरिचरणावर चित्त जडल्यानंतर आपलं हे सगळं असं होतंय. आणि तसं झाल्याशिवाय आपल्याला ते भक्तीचं सुख कळणार नाही. ते भक्ती आपल्या हृदयात तशी आपली स्थिती झाली पाहिजे. कारण ती स्थिती जी आहे ती भगवंताला आवडते. त्या स्थितीशिवाय आपल्याला सुख झाले हे कळणार नाही. ती स्थिती झाल्याशिवाय आपल्याला तो भगवंत प्रगट झाल्याची लक्षणं आहेत ही सगळी. गवळणीला जी जी लक्षणं होती ती लक्षणं आजही त्या नावाने प्रगट होतात. आणि नुसत्या गवळणीलाच नाही बरं का, ह्या गवळणीला सुद्धा प्रगट होते. ह्या गवळणीला सुद्धा तुम्ही म्हणता ना असं कसं काय म्हणता, आम्ही काय गवळणी आहेत का, आम्ही गोपाळ आहेत काय का नाही. नाही, हा जो सगळ्यांचा पती परमेश्वर मालक आहे आणि आपण हे सगळे त्या पती परमेश्वराच्या पत्न्या आहोत. कारण नवऱ्याची माळ नवरीच्या कंठी, नवरा वैकुंठी वाट पाहे त्याच्या पत्न्या. म्हणजे प्रकृती आणि पुरुष फक्त तो भगवंत आहे आणि आपण प्रकृतीला आलो म्हणून सगळे ह्या स्त्रिया आहोत. म्हणून ह्या सगळ्या गवळणींना ते सुख आणण्याचा वेगळं नाही. साधू संतांना जे सुख सांगायचंय ते फक्त हे सुख सांगायचंय. आणि ह्या सुखामुळं आपल्याला जन्म भेटलाय. हे सुख घेण्यासाठी आपल्याला नरदेह भेटलाय आणि ह्या नरदेहाला येऊन हे सुख प्राप्त करून घ्यायचंय. आणि ते सुख एकदा जर प्राप्त झाला, तो भगवंत जर आपल्या हृदयात प्रगट झाला, तर कशाला कमी राहील आपल्याला. कशालाच कमी राहू शकत नाही. आपल्याला सर्व सुख प्राप्त होतं. कारण सर्व सुख इथंच आहे. सर्व सुख आज येथेची ओळखी संतांची देखील चरणांबुजे. कारण ते संत आपल्या जीवनात आले, सद्गुरू आपल्या जीवनात आले की ते सगळं सुख. कारण हे सुख आहे ना वैकुंठात सुद्धा नाही, कारण स्वर्गात सुद्धा नाही. हे सुख जे आहे ते फक्त इथं आपल्या तो भगवंत प्रगट झाल्यानंतरच होते. कारण हे सुख जसं म्हणतात ना की ज्या सुखाकारणी सुख आणण्याचा वेगळं नाही. साधू संतांना जे सुख सांगायचंय ते फक्त हे सुख सांगायचंय. आणि ह्या सुखामुळं आपल्याला जन्म भेटलाय. हे सुख घेण्यासाठी आपल्याला नरदेह भेटलाय आणि ह्या नरदेहाला येऊन हे सुख प्राप्त करून घ्यायचंय. आणि ते सुख एकदा जर प्राप्त झाला, तो भगवंत जर आपल्या हृदयात प्रगट झाला, तर कशाला कमी राहील आपल्याला. कशालाच कमी राहू शकत नाही. आपल्याला सर्व सुख प्राप्त होतं. कारण सर्व सुख इथंच आहे. सर्व सुख आज येथेची ओळखी संतांची देखील चरणांबुजे. कारण ते संत आपल्या जीवनात आले, सद्गुरू आपल्या जीवनात आले की ते सगळं सुख. कारण हे सुख आहे ना वैकुंठात सुद्धा नाही, कारण स्वर्गात सुद्धा नाही. हे सुख जे आहे ते फक्त इथं आपल्या तो भगवंत प्रगट झाल्यानंतरच होते. कारण हे सुख जसं म्हणतात ना की ज्या सुखाकारणी वैकुंठ सोडोनी संतास राहिला. कारण त्या देवाला सुद्धा सुख होणार इथं सुख आपल्याजवळ. आणि आपण म्हणतो स्वर्गाला जायचं. स्वर्गीच्या आम्हाला इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मावा. कशासाठी तर ते नारायण नामे होऊ जीवन मुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ भीती. कारण हे सुख फक्त हितच आहे. म्हणून आपल्याला हा जो नरदेह
चान्स आहे आणि याच जन्मात आपण तो आनंद घेऊ शकतो. आता जर आपण मोठ्यातल्या काही मशीनला जर सांगितलं तर हे सुख उपभोगता येईल का? नाही येणार. म्हणून हा आपल्याला नरदेह अनुभव भेटलेला आहे. कारण नरदेहासारखा देह कुठला सुद्धा नाही. या नरदेहातच फक्त आपण तो भगवंत प्रगट करू शकतो. नरदेह अनमोल है, फिर से नहीं मिलेगा. पका फल जो गिर पड़ा तो फिर से नहीं मिलेगा. ओम सोम की लूट है, लूटना है तो लूट ले. जीवन का अंत आ गया, प्राण जाएगा छूट के. कारण एकदा जर का हा आपला नरदेह गेला तर पुन्हा आपल्याला भेटते. याच देहात फक्त आपण तो मोक्ष प्राप्त करू शकतो, ते आनंद प्राप्त करू शकतो आणि त्या आनंदामुळेच आपल्याला हा नरदेह भेटलेला आहे. आणि त्याचं जीवनाचं सार्थक आपण सगळ्यांनी करून घ्यावा. सगळ्यांच्या चरणावर माझं विनंती आहे की सगळ्यांनी ते जे नाम आहे ते समजून घ्यावा, देव प्राप्त करून घ्यावा आणि आपल्या जीवनात कृतार्थ व्हावं. कारण कृत्य झालं आणि इच्छा केली ती पावलं. म्हणून हा जो आहे ते छंद लावून घेतल्यानंतर मग तो आपल्याला भगवंत प्राप्त होतो, आनंद भेटतो आणि तो आनंद मिळाल्यानंतर आपलं जीवन कृत होते. का तुम्ही जे साधू संतांनी आमंत्रित केलं आणि त्याच्यामुळे ही झालेली सेवा आपली जी आहे ती सगळ्यांच्या आमंत्रणाने आहे. सगळ्यांनी आधार दिला, सगळ्यांनी पाठिंबा केला. म्हणून ही करण्याची तुम्हाला तुमची भेट, तुमचं दर्शन उत्तर सगळ्यांना सद्बुद्धी हो. आणि हा कार्यक्रम असा जसं म्हणतात ना, इवलेशे रोपला वेलेद्वारे आणि त्याचा वेद केला मुद्रावरी. उत्तर हो ही प्रभूच्या चरणी प्रार्थना करते. आणि सगळे. पण ही जी बोलण्याचं धाडस आहे, ही जी दोन शब्द तुम्हाला चांगले वाटले असतील ते माझे फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूची कृपा आहे, श्रीपाद बाबांची कृपा आहे, सखी बाबांची कृपा आहे. म्हणून ही चार शब्द मी तुमच्या समोर मांडू शकते. नाहीतर मी सुद्धा सर्वसाधारण सामान्य घराण्यातली स्त्री आहे. पण तरी सुद्धा हा जसं म्हणतात ना की संत कृपा झाली आणि वाचा बोलायला, किंवा संत कृपा झाली मी मरत फळा आली, तसं त्यांची कृपा मला बोलू शकले. आणि त्यांच्या कृपेमुळेच हे जे आहे ते सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, तुमचे सावता महाराज आपले, त्यांच्या आशीर्वादाने ही सगळं काही सांगण्याचा योग आला. आणि तुम्हा साधू संतांच्या जमलेले आपले टाळघरे, मृदुकाचार्य, आपले पेटी मास्तर, आबा, तुम्ही सगळे आलात. महापाठव देऊन एक गाडीवरून सगळे आले ते, आपल्या मावशी त्या सगळे घरचे बाबा जुनीने आले ते. म्हणजे हे जे सगळ्यांची जी ही सगळा पाठिंबा एवढा, म्हणून मी बोलू शकते. कारण हा खेळ नव्हे एकल्याचा, किंवा वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते मी. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व त्यांच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण Hallelujah.